Hi everyone, how are you all? Welcome back to my channel. एक्चुअली मुझे कल एक घर में फंक्शन है, घर का ही फंक्शन है। भाई के बेटे की मुंज, मराठीत आम्ही ब्राह्मणांच्यात मुंज असते, ज्यांना मुलं असतात म्हणजे मुलगे असतात त्यांची मुंज केली, म्हणजे ब्राह्मणांच्या मुलांची मुंज केली जाते आणि मुलींचं काही नसतं, मुंडन बिंडन असलं काही नसतं आमच्यामध्ये. सो मी ॲक्च्युली त्या मुंजीसाठी वेअर करण्यासाठी साडी घेतली, पण मला कॅबच मिळाली म्हणजे मिळत नाही आहे आणि सो प्लॅन कॅन्सल झालेला आहे. म्हणजे मला 4 व्हीलर असली तर मी जाऊ शकणार होते, कारण माझ्या पायाचा थोडासा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे मी आता एस टीनी वगैरे ट्रॅव्हल जास्त करू शकत नाही, कारण पायाला धक्का लागला माझ्या तर मी एकदम पडतेच म्हणजे. सो त्यामुळे मग माझं कॅन्सल झालं. ॲक्च्युली मी जाणार होते त्या फंक्शनसाठी आणि बाकी घरातले कोणीही जाऊ शकत नाही आहे, कारण की आजारी आहेत ते. माझे आईवडील आजारी आहेत, ताप आलेला आहे, व्हायरल इन्फेक्शन आहे. सो माझ्याकडे 4 व्हीलर नसल्यामुळे आणि मला एस टीने आता ट्रॅव्हल नाही करता येणार, म्हणून मग माझं जे जायचं होतं मला ज्या फंक्शनसाठी मुंजीसाठी तर ते कॅन्सल झालेलं आहे. पण मी त्याच्यासाठी साडी घेतली होती, ऑलमोस्ट 1500 रुपयाची साडी आहे ती घेतली होती. तर ती तुम्हाला दाखवते. रेडीमेड नऊवारी घेतली होती. सो अशी आहे काही. आमच्या पुण्यामध्ये थँक गॉड असं म्हणजे अर्जंटमध्ये जेव्हा काही फंक्शन वगैरे असतं तर पुण्यामध्ये आमचे पिलू बघा जोजो कडतंय, पिलू आमचे जोजो कडतंय. तर असं काही इमर्जन्सी फंक्शन वगैरे असेल तर त्यावेळेला ते शालगर म्हणून एक दुकान आहे पुण्यामध्ये तुळशीबागेत, तर ते शिवून देतात नऊवारी साडी लगेच इमर्जन्सीमध्ये. तर मी त्यांच्याकडनं रेडीमेड साडी घेतली. खूप महाग आहे तशी, उगाच पैसे गेले माझे. आणि मी असंही एवढं करून फंक्शनला जाणार नाही याचं मला थोडंसं वाईट वाटतंय. काय करू शकतो, पण जर 4 व्हीलर नाही आहे आणि माझा पायाचा नीचा मेजर प्रॉब्लेम आहे, त्यामुळे आता मला एस टीने वगैरे ट्रॅव्हल करता येत नाही. बरीच अशी फंक्शन्स आहेत की ज्याला मी माझ्या या पायाच्या प्रॉब्लेममुळे जाऊच शकत नाही आहे. तर ही अशी मी साडी घेतली, हे बघा. तर आणि हे माझं एक जुनं ब्लाऊज आहे, म्हणजे माझं नाही आहे ॲक्च्युली, या आईचं ब्लाऊज आहे, पण मी हे ह्याच्यावरती मॅच केलं होतं. आज आमच्या मनी मौलक मी आंघोळ घातली, किती गोडगोड दिसते. दाखव जला फेस, दाखव तुझे जला सगळ्यांना, सगळ्यांना फेस दाखव तुझे जला. मिनी माऊ मिनी माऊ मिनी माऊ मिनी माऊ मिनी माऊ. सो दाखवते मी तुम्हाला आता साडी. तर मी ही नऊवारी साडी माझ्याकडे अशी ही नऊवारी साडी नव्हतीच, तर मी म्हणलं चला त्या निमित्ताने मला नऊवारी साडी घेतली मी, कारण माझ्या भाच्याचीच मुंज होती म्हणून घेतली होती. नरसोबाची वाडी म्हणजे ॲक्च्युली आता मार्गशीर्ष महिना आहे ना, तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये आता म्हणजे तो दत्ताचं देवस्थान आहे ते, आणि तिथेच बरेच लोक म्हणजे आमच्या ओळखीतल्या बऱ्याच लोकांनी तिथेच मुंजी केलेल्या आहेत. तर इट्स टाईप ऑफ ब्लेसिंग्स फ्रॉम दत्त गुरु. सो तिथं आहे ती मुंज, वाडी म्हणतात, नरसोबाची वाडी तिथे आहे. पण मला नाही जाता येणार आहे. आणि बघा ही साडी घेतली होती मी मुंजीला नेसण्यासाठी, अशी आहे. टोमॅटो कलरची साडी आहे, त्याला असे पर्पल कलरचे काठ आहेत, पूर्ण शिवलेली साडी आहे ही.
रेडी टू वेअर आहे, म्हणजे त्याच्यात तुम्हाला वेगळं काही करायचं नाही आहे. ह्याला ना काठ जे आहेत हे नारायण पेठी काठ आहेत. नारायणपेठ साडी असतं, साडीचा एक प्रकार आहे. तर त्या साडीसारखे काठ आहेत ह्याला असे. तर मी अशी बघूनच घेतली होती, कारण मला इमर्जन्सीमध्ये अर्जंटमध्ये जायचं होतं. म्हणजे 2-3 दिवसापूर्वीच मला फोन आला की असं असं यायचं आहे वगैरे, म्हणून इमर्जन्सीमध्ये मी ही साडी घेतली होती शिवून. त्यामुळे मग मी ब्लाऊज वगैरे माझ्याकडे शक्यतो जे होतं ते मॅच होईल अशा दृष्टीनेच, बांगड्या बिंगड्या सगळं मॅच होईल अशा दृष्टीने ही साडी घेतली होती. की ह्या कलरला माझ्या हे असा ब्लाऊज आहे माझ्याकडे, तर इमर्जन्सीमध्ये पटकन ही साडी वेअर करू शकते. जांभळ्या कलरच्या माझ्याकडे बांगड्या पण आहेत. हे बघा, याला जांभळा असा काठ आहे. तर असं साधारण ब्लाऊज आहे माझ्याकडे, 2-3 ब्लाऊज आहे, म्हणून मग मी हा कलर घेतला होता. हे बघ कुठे जाऊन बसते. तर ही साडी आहे. पिजू 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 अशी साडी. हे सोळं सारखीच साडी आहे, टाईप सोळ्या टाईप साडी आहे. ब्राह्मणी पद्धतीची ही साडी आहे. तर ह्याच्यात ना 2-3 प्रकार असतात नऊवारीमध्ये. एक लावणी म्हणतात, ही पेशवाई आहे, पेशवाई साडी. असे डिफरंट टाईप त्यांच्याकडे शिवलेले मिळतात. तर ह्याच्यात मी जी आता घेतली आहे तर ती ब्राह्मणी स्टाईल साडी आहे. ही पद्धत आहे माझ्या नऊवारी साडीची. तर ही ब्राह्मणी स्टाईल नऊवारी आहे, म्हणजे ह्याला पेशवाई म्हणतात. ह्याच्यात लावणी पण मिळते, लावणीची साडी असते एक नऊवारी. अजून 2-3 प्रकार होते तिथे. कॉस्टली पण आहेत, म्हणजे 4,000 4,500पर्यंत पण नऊवारी साडी तिथे स्टिच तयार आहेत, ज्या तुम्ही घेऊन वेअर करू शकतात फंक्शन पुरते. मी काय एवढी कॉस्टली नाही घेतली, कारण मला स्वतःचं घरातलं फंक्शन नव्हतं हे, मी दुसऱ्या फंक्शनला जाण्यासाठी म्हणून घेतली होती. त्यामुळे मी रिजनेबल घेतली, अशी साडी घेतली बघा. तर मी ही तुम्हाला वेअर करून दाखवते. सो ही बघा, ही रेडी टू वेअर साडी आहे. याच्यात तुम्हाला असं वेगळं काही करायला लागत नाही. इथे साईडला नाडी आहे, जशी पॅन्टला असते तशी. आणि हे अशा पद्धतीने ही नेसायची साडी. सो व्यवस्थित तुमच्या फंक्शनला तुम्ही वेअर करून जाऊ शकता इमिजिएटली. फक्त तुम्हाला मिऱ्या करायला लागतात, बाकी काहीच करायला लागत नाही. ही साडी नेसून तुम्ही व्यवस्थित खालती बसून उठून कामं पण करू शकता. एक पिन लावली की तुमची साडी नेसून तयार होते.
किती इझी आहे ही साडी नेसायला. आणि एकदम म्हणजे अशी दिसते ना परफेक्ट, काय म्हणतात, नेसलेलीच साडी दिसते, म्हणजे काय म्हणतात, एकदम आवरलेली साडी. सो एकदम इझी आणि पटकन नेसता येते ही साडी अशी. आणि मागणं ही अशी दिसते. एक मिनिट, मागणं अशी दिसते. मी हा कलर घेतला कारण माझ्याकडे ब्लाऊज होतं मॅचिंग, ह्याचं साधारण मॅचिंग झालेलं आहे, कारण हे इमर्जन्सीमध्ये मॅचिंग केलेलं आहे. त्याच्याबरोबर हे असे काठ पण मिळतात. पहिले आधी साडी बघून घ्या व्यवस्थित. मागणं पुन्हा व्यवस्थित दिसते ही साडी. मेकअप आत्ता काहीच केलेला नाही आहे, म्हणजे जिमवरनं जस्ट आल्यामुळे बेअर फेसच आहे मी. काजळ आहे फक्त डोळ्यावरती, लिपस्टिक वगैरे लावली की एकदम व्यवस्थित दिसेल, पण अदरवाईज दिसतंय का पुढून मागून सगळीकडनं दिसत असेल तुम्हाला कशी दिसते. तर ही आता फंक्शन रद्द झाल्यामुळे मी माझ्या घरात गणपती या वर्षीपासून बसवायला लागले, तेव्हा वापरेन ही साडी. अशी दिसते. असंही गणपतीत आपण साडी नेसतोच ना, नऊवारी काहीतरी ट्रॅडिशनल वेअर, त्यावेळेला नेसेन मग आता मी साडी. 1500 रुपये वाया गेले माझे. सो हे बघा, अशी मागणं अशी दिसते. अशी दिसते मागून. जाऊ दे, काय करायचं. सगळे दागिने वगैरे पण माझे ह्याच्यावरचे रेडी आहेत. तर जर का जायचं ठरलं असतं तर मी नक्कीच सगळे तयार होऊन गेले असते, पण आता काय कॅन्सल झालं आहे बिकॉज ऑफ 4 व्हीलर. मला ॲक्च्युली 4 व्हीलर चालवता पण येते, पण 4 व्हीलरच नाही आहे माझ्याकडे स्वतःची, त्यामुळे रद्द झाले. आणि 2 व्हीलर किंवा STचा प्रवास मला शक्य नाही पायामुळे. पाय माझा प्रचंड मेजर. मी जिमला त्याच्यासाठीच जाते, फिजिओथेरपी, ॲज अ फिजिओथेरपी म्हणून मी ते सगळे जे वर्कआउट तुम्हाला दाखवते ते ॲज अ फिजिओथेरपी म्हणून करते. त्याच्यामुळे माझ्या नीजमधली ताकद हळूहळू हळूहळू वाढते आणि आय कॅन रेझिस्ट, म्हणजे जो मला बसताना उठताना प्रॉब्लेम येत होता अगदी, तर तो आता कमी झाला आहे बिकॉज ऑफ दिस एक्झरसाइजेस विच आय डू इन जिम. तर ते ॲज अ फिजिओथेरपीच मी ते लेग प्रेसचं मशीन किंवा लेग कर्लचं मशीन किंवा ते लेग कर्ल म्हणजे असं करून करतो ना आपण, ते लेग कर्लचं मशीन, किंवा बॅक साईडनी पण असं एक कर्लचं मशीन असतं ते, किंवा जे मी तुम्हाला दाखवलं असेल बरेच वेळा असं लेग प्रेस एक मशीन असतं. तर ही सगळी 2-3 मशीन्स आहेत, ती ॲज अ थेरपी माझ्या पायांवरती वर्क करत आहेत. तर ज्यांना कोणाला असे नीचे प्रॉब्लेम्स असतील, माझा मेजर नीचा प्रॉब्लेम, माझं ऑपरेशन झालेलं आहे लिगामेंटचं. सो
मेजर प्रॉब्लेम माझा पायाचा झाला होता. तर मला MRI करून आता ऑपरेशन करण्या इतपत माझ्यावरती वेळ आली होती. तर ते नको, ऑपरेशन नको म्हणून मी रोज जाते जिमला आणि जेवढं शक्य आहे तेवढा एक्सरसाइज करूनच रेजिस्ट करते की ऑपरेशन नको, गोळ्या नको. गुडघेदुखीसाठी मी ज्या गोळ्या घेत होते ना त्याच्यात असतात स्टिरॉइड्स. त्या स्टिरॉइड्समुळे एक तर तुम्हाला खूप झोप येते आणि मेजर वजन वाढतं. माझं वजन जवळजवळ 62 63 असं होतं. जेव्हापासून पायाचा प्रॉब्लेम चालू झाला तर माझं वजन ऑलमोस्ट 16-17 किलो वाढलं. कारण त्या ज्या गोळ्या मी घेत होते गुडघेदुखीच्या, ज्या डॉक्टरांनीच प्रिस्क्राईब केलेल्या होत्या, त्या गोळ्यांनी वजन वाढतं, प्रचंड वजन वाढतं आणि फॅट वाढतं. नॉट मसल, फॅट वाढतं. सो म्हणून मग मी आता जिमला जाते की मला त्या गोळ्या नाही खायच्यात. त्याच्यात स्टिरॉइड्स असतात, त्याच्यानी झोप पण येते आणि तुम्ही कंप्लीट बेड रेस्टवरती जाता. बेड रेस्टवरती मला जायचं नाही आहे म्हणून मग मी जाते जिमला आणि असं फिजिओथेरपी वगैरे घेते. बऱ्यापैकी माझं आता बघा असं पोट कमी झालं आहे पहिल्यापेक्षा. जेव्हा जिम जॉईन केलं होतं त्या दिवसापेक्षा आता पोट बरंच कमी झालं आहे. हे बघा असं जाणवतंय मला आता की पोट आपलं थोडंसं कमी झालं आहे. नाहीतर आधी अशी ढेरी होती, ढेरीच्या ढेरी. इथं असा एक मोठा हे आला होता, ओहो काय म्हणतात, असं दिसायचं पोट. मैत्रिणी वगैरे पण म्हणायला लागले होते की असं पोट बाहेर का काढते. म्हटलं बाहेर काढत नाही, ते बाहेर आपोआप येतंय बिकॉज मी जिम वगैरे करत नाही आहे आणि झोपून ते पायाच्या प्रॉब्लेममुळे झोपून वजन वाढलं आहे आणि पोट सुटलं आहे. म्हटलं ते ठीक आहे, असं मुद्दामून तो पाय असा हे काढत नाही आहे म्हटलं पोट. म्हणजे तिला असं वाटलं मी असं पोट मुद्दामून असं काढून चालते नाही. पण आता बऱ्यापैकी जिम करायला लागल्यापासून कमी झालं आहे. असं साईडनी वगैरे पण आता असा शेप आला इथे. तर जिमचा खरंच परिणाम होतो. मेन म्हणजे तुमचे जे आहेत ते ओके होतात. मसल्स म्हणा किंवा जी मूवमेंट असते, आता माझी जी गुडघ्याची मूवमेंट पहिली जी व्हायची त्याच्यापेक्षा आता खूप सुधारणा झाली बिकॉज ऑफ जिम. नाही तर आधी असा चालताना पण टक 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 असा आवाज यायचा. आता बऱ्यापैकी चालताना आवाज बिवाज येणं बंद झालं आहे. कारण नॅचरली तुमच्या बॉडीमध्ये वंगण तयार होतं, तेल नॅचरली तयार होतं आणि त्यामुळे तो टकटक आवाज येणं बंद झालं. नाही तर असा गुडघ्यातनं कंटिन्युअस आवाज यायचा असा टक टक टक. आणि असं पाय आता मी खूप इझिली असा पाय वर खाली करू शकते बघा. असा मला पाय वर खाली करताच येत नव्हता. एकदम असा मी हळू वर करायचं. हे बघा इतक्या मुवमेंटनी असा हळू वर करायचं आहे, हळू खाली घ्यायचे. इतका म्हणजे स्लोमध्ये मी पायाचा प्रॉब्लेम झाल्यामुळे हे चालताना आणि त्यांनी ना ह्या साडीबरोबर असं एक काठ दिलेले आहे, तुम्ही तुमच्या साडीला ब्लाऊजला असे लावू शकता इथे. म्हणजे हे आणि हे असं मॅच करण्यासाठी ब्लाऊज आणि हे काठ लावले की असं मॅच होईल. असं म्हणजे असं दिसेल ते थोडक्यात. तर हे काठ पण दिलेले आहेत त्यांनी, म्हणजे तुमच्या ब्लाऊजला हे अटॅच करून घ्यायचे तुम्ही. तर ते माझ्याकडे मशीन आहे, इथे मशीन आहे माझ्याकडे. त्या मशीनवरतीच मी एक दिवस बसून ते काम करून घेईन, लावून घेईन ते काठ त्याच्यावरती. पण ठीक आहे, मला रेडीमेड साड्या याचा फ्री साईज असतो, कोणाला पण बसते ही साडी, जाड बारीक. मला थोडीशी घट्टच बसली, म्हणजे मी थोडीशी
मॉडेल साईज त्यांचे जे आहेत त्याच्यापेक्षा थोडीशी जाड आहे, त्यामुळे मला एकदम काही अशी लूज नाही होते, परफेक्ट बसली म्हणजे एकदम कट टू कट बसलेली आहे. बारीक झाले तर मला लूज होईल साडी ही, अदरवाईज एकदम अशी काय म्हणतात ना कट टू कट बसलेली आहे. तर कारण मी पैसे पण तेवढेच पे केलेत. मी जर थोडीशी कॉस्टली साडी घेतली असती 4,000पर्यंत 4,500पर्यंत जर साडी घेतली असती तर मे बी थोडी लूज आहेत त्या साड्या, म्हणजे थोडा 2XL वगैरे साईज असेल. ही मी XL साईज घेतली, फ्री साईज म्हणतात ना तशी घेतली. त्या ज्या साड्या आहेत मग ज्या थोड्या जास्त किमतीच्या साड्या आहेत त्या 4,000 4,500च्या साड्या आहेत. पण मी माझ्या अगदी कट टू कट बजेटमधली साडी घेतलेली आहे. सो त्यामुळे एवढी नाही ती फ्री, अगदी असं कट टू कट. जेवढं माझं शरीर आहे तेवढीच, मी जास्त हालू नाही शकत ह्याच्यात. असं अशी आहे ही साडी. चला आता मला मोमोज करायचे, तर मोमोज करूयात आपण. सो चला आता आपण मोमोज करू. मी थोडीशी लिपस्टिक लावली, जरा या साडीला मॅचिंग लिपस्टिक लावली. बघा एकदम मॅचिंग होते. तर मोमोजसाठी मी कालच कणिक जी आहे ती तयार करून ठेवलेली आहे, आणि आपल्या भाज्या पण चिरून हे करून सोलून, मटार सोलून वगैरे सगळं रेडीच करून ठेवलं आहे. तर आपल्याला सगळं पहिल्यापासून तयार करायला लागणार आहे. कोबीची भाजी, भाज्या पण आणून ठेवल्यात सगळ्या. सोळ्यामध्ये स्वयंपाक आहे आज, सोळ्यामध्ये स्वयंपाक करते मी आता. तर चला करूयात आपण आता मोमो 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 मोमोज करू. सगळं क्लीन केलेलं आहे असंही दिवाळीमध्ये, दिवाळीमुळे सगळं मी क्लीन करून ठेवलेलं आहे. अख्खी रूम साफसफाई करून ठेवलेली. जिमचे कपडे ते माझ्या, सॉरी दिसणार तुम्हाला. जिम करून आली आहे, पुरावा आहे, जिम करून आले मी. पहिले ना मला माझ्या मांजराला बाहेर सोडायला लागेल, कारण तो मला इथे काम करू देणार नाही. चल बाहेर, बाहेर सोडू देते त्याला. कारण एव्हरीथिंग इज नॉट पॉसिबल. मांजर आणि स्वयंपाक सगळं शक्य नाही. मांजराला बाहेर सोडून आले कारण तो खूप डिस्टर्ब करतो, खूप म्हणजे खूप. तर आता पहिल्यांदा आपल्याला कोबीची भाजी करून घ्यायला लागेल. तर आपल्याला थोडीशी स्पायसी अशी मिक्स व्हेज, नॉट कोबीची, मिक्स व्हेज भाजी करायची. तर करून घेऊ आपण. इथे मी आता कढईत तेल घालते. तेल गरम झालं की आपण त्यात आलं घालूया. माझ्याकडे आल्याचा तुकडा आहे. तर आलं आहे ना ठेचून आपल्याला घालायचं आहे, कारण आपल्याला ही
लसूण नाही घालते मी, आलंच घालते फक्त. आता मी आल्याचा तुकडा परत ठेचून घेते थोडा. कारण की पूर्वी मी दत्त महाराजांचं पारायण वगैरे वाचायचे, त्यामुळे आज एक दिवस सोड्यामध्ये स्वयंपाक करते. पूर्वी वाचलेलं आहे. तो आपण छान आलं असं हे करून घेऊ, परतून घेऊ. जे दत्त महाराजांचे भक्त आहेत त्यांना माहिती असेल, दत्त महाराजांचं खूप कडक सोहळा असतो. तिथे तुमचे पिरियड्स वगैरे वगैरे काही चालत नाही, शिवता शिवत चालत नाही, काही कुठलेही हात कुठेही लागलेले चालत नाही स्वयंपाकाला. तर असं एकदम कडक असतं त्यांचं सगळं दत्त. मला माहिती, कारण मी पूर्वी केलेले आहेत. आता आपलं आलं आणि मद्य विद्य काही प्यायचं नाही, दारू बिरू काही प्यायची नाही. 31 वगैरे तुम्हाला वाटत असेल दारू प्यावी, दत्त महाराजांचे जे भक्त आहेत तर दारू बिरू काही प्यायची नाही. कडक असतं एकदम सगळं. तर ह्या आपल्या भाज्या, तर आलं जे आहे ते झाले. आता मी 2-3 मिरच्या घालते. मिरच्यांना ना असं कट करते मधून, त्या घालते अशा. टेस्ट पण येईल आणि अशा मिरच्या खाताना मध्ये पण येणार नाहीत, म्हणजे त्यानंतर काढून टाकू शकतो आपण. दोन चिरे करून टाकले. 2 टोमॅटो आहेत, ते मी कट करून घेते. बघा 2 टोमॅटो चिरले मी, ते पण घालते आता. आपला वाटाणा जो आहे तो घालते. ह्या अशा पिशव्या आणल्यात मी, मिशोवरून आणल्यात, जाळीच्या पिशव्या आहेत. याच्यात भाज्या कट करून चिरून ठेवू शकता तुम्ही. आणि कोबी पण आणून धुवून चिरून ठेवलाय असा. तर अंदाजे
2 मुठी मी आता कोबी त्यात घातलेल्या. याला सगळ्याला वेळ लागतो. भाज्या मार्केटमध्ये जाऊन आणल्या, त्या सगळ्या चिरल्या, आता हे बघा ना, तेलावरती चांगल्या अशा आपण फ्राय करून घेऊ भाज्या. चुनरी के पीछे क्या है, चुनरी के नीचे, चोरी के पीछे क्या है, चुनरी के नीचे. तेलावरच आपण अशा फ्राय करून घेऊ. तेलावर ही भाजी आपण अशी व्यवस्थित शिजू देऊयात. त्याच्यात आपण घालूयात मीठ. मीठ 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 थोडंसं पाणी घालते, जस्ट थोडंसं. ओके. मीठ कुठे गेलं आपलं? माझं मीठ कुठे गेलं? मीठ कुठे गेलं? मीठच सापडत नाही. मिठाची बरणी कुठे गेली? मीठ पण असं ह्याचे त्याचे चमचे घालून चालत नाहीत ना, त्यामुळे मी मीठ पण असं सेपरेट ठेवलं होतं. कांदा नाही घातलेला मी मोमोजच्या भाजीमध्ये. मीठ कुठे गेली? मिठाची बरणी दिसत नाहीये. ओके. आता हे आपल्याला झाकून ठेवायला लागणार आहे. सो आपण हे वाफेवर शिजवू. यात आहे ना पाणी घालायचं. आणि असं वाफेवरतीच थोडंसं पाणी आत पण घालते. आणि हे असं वाफेवर आपण मोठ्या गॅसवर शिजवून घेऊयात. सो हे बघा, इथे पातेलं घेतलंय, पातेल्यामध्ये पाणी घेतलंय आणि हे आपण आता ठेवायचं गॅसवरती अशा पद्धतीने. ओके. आणि आता आपण ना माझ्याकडे जो इडलीचा स्टँड आहे तो मी धुवून घेतलाय स्वच्छ. असा धुवून घेतलेला आहे इडलीचा स्टँड. याला आपण ना तेल लावूया. तर एका वाटीमध्ये थोडंसं तेल काढून घेते. सो ही आपली कणिक आहे. तर आता ह्याच्यावरती आपण त्या मागणं अशी दिसते साडी. आपल्याला हे मोमोज म्हणजे आपण जे बाहेर खातो ना तेच मोमोज मी घरात करते. सो आपल्याला अशा लाटून घ्यायच्यात पोळ्या.
आधी लाटून घेते, कारण आपल्याला भाजी होईपर्यंत हे काम करून घ्यायचं पहिले. सो अजून भाजी शिजायची. भाजी शिजली की आपण ह्याचे मोमोज करून घेऊ. सो हे बघा, हे आता आपण भाजी रेडी झालेली आहे. आपण काय करू, भाजी रेडी झालेली आहे. ही भाजी आपण अशी थोडीशी या कणकेत घालूया. साईडने तेल लावूया असं मस्त. आणि याची अशी एक अशी पोटली बनवायची. असेच आता आपण सगळे मोमोज तयार करून घेऊ. सगळ्यात पहिले हे साच्याला तेल लावायचं. आणि हे असं ह्याच्यात ठेवूया. साईडने तेल लावायचं. क्लोज करून टाका. बघा, अशा पद्धतीने हे मोमोज आपण
इडलीच्या पात्रात ठेवायचं आहे. साईडनी असं तेल लावायचं. ये हो गई हमारी फर्स्ट बैच रेडी. तो अब जो पानी रखा है इसमें हम ये बैच को रख देंगे, फर्स्ट बैच को. ये पानी गरम करने के लिए रखा है, इसमें मैं रख देती हूँ ये. ये देखिए, ये स्टैंड जो है वो हम रख देंगे. इसे हम रख देते हैं अभी पानी. यस, और इसको ढक देंगे अभी किसी भी, अभी मेरे पास तवा है, इसे रख देती हूँ ढक के. इसे मैंने बाकी सब मोमोज जो है वो रेडी कर दिए. और ये देखिए यहाँ पे जो हमने पहली बैच रखी थी वो रेडी हो गई है. तो अब हम इसको निकाल के इसके अंदर और मोमोज जो है वो रखेंगे. ये वाले में मोमोज स्टीम करने के लिए रख देंगे. तो अभी बहुत ही ज़्यादा हॉट है ये. अभी निकाल दी हमने इसे. इसके अंदर हमें और पानी डालना पड़ेगा अभी दूसरी बैच लगाने के लिए. तो थोड़ा सा पानी डाल दिया. और पहले वाले मोमोज मैं निकाल के लेती हूँ. ये देखिए, ये पहले वाले निकाल लेती हूँ. Spicy momos. Yes. Oh wow, it's very hot.